आज बनवणारे पुरणपोळी पाहून घ्या. शॉर्टकट मध्ये डाळ भिजू घातली अर्धा किलो, धुवून चांगली 4-5 तास भिजू घालायची. ती संध्याकाळी करायची, सकाळीच भिजू घालून द्यायची. भिजून झाली की पाण्याने धुवून घेऊ. तेल टाकून 3 ते 4 शिट्ट्या लावून घेऊ. हे गव्हाचं पीठ भिजून घेऊ. अर्धी वाटी मैदा टाकून मीठ 1 चमचा भरून थोडं घट्टसर भिजून घेऊ. पीठ चांगलं पाय भिजून घेतलं. एका पातेल्यात पाणी टाकून नंतर भिजू घालून ठेवून घेऊ. पुरण शिजलं की वाटलं की मग करून घेऊ मळून कणी. हे पुरण शिजून झालं आपलं. गाळ शिजली चांगली. पाणी काढून घेऊ चाळणीनं. हे पाणी रस्स्यासाठी. पुरण शॉर्टकट मध्ये होऊन जाते, काहीच टाइम नाही लागत. पाहून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं चांगलं गाळ. हे किती चांगलं काढ. कढईत तूप टाकून हे पुरण टाकून घेऊ आणि बारीक गॅसवरती गरम करून घेऊ. गुळ ते बारीक करून घेऊ चांगला. सबस्क्राईब करा, लाईक करा. हे गुळ चुरा झाल्यावर त्यात टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकू. शिजताना टाकली नाही, मला लक्षात नव्हतं. बारीक गॅसवरती. नंतर अर्धी वाटी साखर, गुळ इरल्यावर गोड होण्यासाठी. हे पुरण शिजून झालं आपलं. थंड झालं की कणिक काढून घेऊ आणि मळून घेऊ. किती नरम झाली ती चांगली मळून घेऊ. तेलात हात लावून थोडंसा, म्हणजे चिपकणार नाही हाताले. गोळा करून पुरण भरून घेऊ. हे पोळी किती चांगली होती. तुम्ही पण बनवा. शॉर्टकट मध्ये होती, काही त्रास होत नाही पोळ्या बनवायला. किती चांगल्या आल्या, नरम रस येतात पोळ्या. मिक्सर मध्ये वाटल्या जातं पुरण चांगलं. तुम्ही पण बनवून पहा एक वेळेस असं पुरण. किती छान झाल्या. सर्व करू खाण्यासाठी रसासोबत. हे